नमस्कार. कधी विचार केलाय की आपला कम्प्युटर एकाच वेळी इतकी सगळी कामं कशी काय करतो? खरं तर यामागे एक मोठी जादू आहे. तर चला, आज आपण कम्प्युटरच्या आत दडलेली हीच जादू उलगडून पाहणार आहोत. बघा ना, आपण एकाच वेळेस ब्राउझरवर काहीतरी शोधत असतो, बॅकग्राऊंडला गाणी ऐकत असतो आणि सोबतच एक डॉक्युमेंटसुद्धा लिहित असतो. हे सगळं एकाच मशीनवर कसं शक्य होतं? तेही तेव्हा जेव्हा आपल्या कम्प्युटरची मेमरी म्हणजेच रॅम खूप लिमिटेड असते. तर या सगळ्याचं उत्तर एका शब्दात आहे, मेमरी मॅनेजमेंट. ही एक अशी हुशार प्रक्रिया आहे जी आपली ऑपरेटिंग सिस्टीम पडद्याआड राहून अगदी शांतपणे सांभाळत असते. ठीक आहे, पण मग याची नेमकी व्याख्या काय? सोप्या भाषेत सांगायचं तर मेमरी मॅनेजमेंट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमने रॅमचं योग्य वाटप करणं, तिचं व्यवस्थापन करणं आणि तिचा पुरेपूर सर्वोत्तम वापर करून घेणं. आणखी सोपं करून सांगायचं झालं तर ऑपरेटिंग सिस्टम एका हुशार मॅनेजरसारखं काम करते. ती ठरवते की अरे, ह्या प्रोग्रामला एवढी मेमरी लागेल, ती त्याला द्यायची. त्याचं काम झालं की ती मेमरी परत घ्यायची आणि दुसऱ्या प्रोग्रामला द्यायची. सगळा हिशोब अगदी चोख असतो. आता ही थोडी तांत्रिक गोष्ट आहे, मान्य आहे, पण चला हे सोपं करण्यासाठी आपण एका लायब्ररीचं म्हणजे ग्रंथालयाचं उदाहरण घेऊया. या उदाहरणामुळे ही सगळी प्रक्रिया अगदी सहज लक्षात येईल. तर अशी कल्पना करा, लायब्ररीमधलं पुस्तकांचं कपाट म्हणजे आपल्या कम्प्युटरची रॅम, जिथे जागा कमी आहे. त्या कपाटातली पुस्तकं म्हणजे आपले सगळे प्रोग्रॅम्स आणि ॲप्स, आणि या सगळ्यावर लक्ष ठेवणारा ग्रंथपाल म्हणजेच लायब्रेरियन कोण असेल? बरोबर, ती आहे आपली ऑपरेटिंग सिस्टम. तर हा जो ग्रंथपाल आहे म्हणजेच आपली ऑपरेटिंग सिस्टम, तोच ठरवतो की सध्या कोणती पुस्तकं म्हणजे कोणते प्रोग्रॅम्स त्या छोट्या कपाटावर म्हणजे रॅममध्ये ठेवायची, जेणेकरून आपल्याला हवं तेव्हा ते पुस्तक म्हणजे तो प्रोग्राम लगेच वापरता येईल. सगळ्या काही सुरळीत चालण्यासाठी हे नियोजन किती महत्त्वाचं आहे, नाही का? मग हा ग्रंथपाल म्हणजे आपली ऑपरेटिंग सिस्टम नक्की कोणती कोणती कामं करतो? चला, या मेमरी मॅनेजमेंटच्या मुख्य जबाबदाऱ्या काय आहेत ते पाहूया. याची मुख्य 4 कामं आहेत. पहिलं म्हणजे मेमरी अलोकेशन म्हणजेच वाटप करणे. दुसरं डिअलोकेशन म्हणजे वाटलेली मेमरी परत घेणे. तिसरं तिचा कार्यक्षम वापर करणे म्हणजे जागा वाया घालवायची नाही. आणि चौथं म्हणजे व्हर्च्युअल मेमरी. ही तर एक खास जादूच आहे. चला, यातलं प्रत्येक काम थोडं जवळून बघूया. पहिलं काम अलोकेशन. ऑपरेटिंग सिस्टीमला बरोबर कळतं की कोणत्या प्रोग्रॅमला किती जागा हवी आहे. उदाहरणार्थ, वेब ब्राउझरला खूप जास्त मेमरी लागते म्हणून त्याला मोठा हिस्सा मिळतो, पण साधा कॅल्क्युलेटर त्याला अगदीच कमी मेमरी लागते म्हणून त्याला छोटा हिस्सा मिळतो. आणि दुसरं काम डिअलोकेशन. हे तर अगदीच सोपं आहे. समजा आपण एखादा प्रोग्राम बंद केला की ऑपरेटिंग सिस्टम लगेच त्याने वापरलेली मेमरी मोकळी करते. ही एक प्रकारची साफसफाईच आहे, जेणेकरून ती मोकळी झालेली जागा दुसऱ्या प्रोग्रामच्या कामी येईल. आणि आता बघूया व्हर्च्युअल मेमरीची कमाल. समजा आपली रॅम पूर्ण भरली, मग काय? कॉम्प्युटर थांबणार का? नाही. इथेच ऑपरेटिंग सिस्टम एक हुशारी करते. ती हार्ड डिस्कमधला थोडासा रिकामा भाग तात्पुरत्या रॅमसारखा वापरायला लागते. हा एक प्रकारे इमर्जन्सी बॅकअप प्लॅन आहे, ज्यामुळे आपला कॉम्प्युटर क्रॅश होण्यापासून वाचतो. पण हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे हे समजून घेण्यासाठी फक्त एक क्षण विचार करा की जर आपल्या कम्प्युटरमध्ये हे मेमरी मॅनेजमेंट नावाचं काहीही नसतंच तर काय झालं असतं. खरं सांगायचं तर अक्षरशः अनागोंदी माजली असती. आपले प्रोग्रॅम्स क्षणाक्षणाला क्रॅश झाले असते. कॉम्प्युटर इतका हळू चालला असता की विचारूच नका. आणि सगळ्यात वाईट म्हणजे सगळे प्रोग्रॅम्स मेमरीच्या एका छोट्या तुकड्यासाठी एकमेकांशी भांडत बसले असते. म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट आहे की मेमरी मॅनेजमेंट हा आजच्या कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमचा आत्मा आहे. तो एक अत्यंत महत्त्वाचा, अविभाज्य भाग आहे. याच अदृश्य प्रक्रियेमुळे आपण आज आपले कॉम्प्युटर्स इतके सहज आणि मस्त वापरू शकतो. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. हे सगळं फक्त कॉम्प्युटरमध्येच होतंय का? आपल्या हातातल्या स्मार्टफोनचं काय? दिवसरात्र तिथेही हीच गुंतागुंतीची आणि हुशार प्रक्रिया पडद्याआड काम करत असेल, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.